अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, काम करतो आणि पैसा मिळवतो आणि हा पैसा आपला योग्य ठिकाणी योग्य वेळेला आणि योग्य व्यवस्थित त्याचं जर नियोजन झालं तर आपल्याला त्याचा फायदा होत असतो। आणि आपण चुकून एखाद्या ठिकाणी गुंतवला चुकीच्या किंवा एखाद्याला उसना दिला तर तो पैसा अडकलेला आपल्याला परत मिळत नाही आहे। मग कोणत्याही ठिकाणी हा पैसा तुमचा तुम्ही उसना दिलेला असेल, कोणाची गरज भागवण्यासाठी दिलेला असेल, कोणाची अडचण दूर करण्यासाठी दिलेला असेल आणि ती व्यक्ती तुमचे काहीही केल्या पैसे देत नाही किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवलेत तर ते पैसे मिळत नाहीत, त्यासाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे। उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे। उपाय अतिशय प्रभावी आहे। उपाय जो तुम्ही करणार आहे तो फक्त श्रद्धेनं विश्वासानं करायचा आहे। आणि ज्या व्यक्तीकडे तुम्ही पैसे गुंतवलेत किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही उसने पैसे दिलेत त्याच्याशी तुम्ही नम्रतेने आणि समंजसपणे घ्या। कारण आपलेच पैसे आपल्याला मागून घेण्यासाठी त्याला विनवण्या करण्याची वेळ त्याने आणलेली असते। कसं काय तर आपण ज्या वेळेला त्याला पैसे देत असतो, त्याची गरज असते, त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याशी इतकी गोड बोलत असते आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीची गरज भागली की ती व्यक्ती पैसे देताना तुम्हाला अरे रवीची भाषा करत असते। हा माझा स्वतःचा खूप वेळचा अनुभव आहे। मी बऱ्याच जणांना बऱ्याच वेळेला पैसे दिले आणि ते पैसे मागताना मला काय त्रास झाला हे मला माहिती आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगते, कुणालाही पैसे देत असताना विचार करून द्या, कारण ते तुमचे कष्टाचे मेहनतीचे पैसे असतात। किती कुणाला अडचण असू दे पण पैसे अजिबात उसने देण्याच्या नादाला लागू नका किंवा कुणाची गरज काढण्याची तर आता हल्ली सोयच राहिलेली नाही। कारण ज्याचं करावं भलं ते म्हणतो माझंच खरं, अशी अवस्था आता ह्या जगात लोकांची झालेली आहे। त्यामुळं तुम्हाला वाटलं ना एखाद्या व्यक्तीला खरंच दवाखान्याला खूप अडचण आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दवाखान्याला 50 रुपये किंवा 1500 रुपये तुमच्या परीनं तुम्ही मदत करा, पण उसने पैसे देण्यासाठी कुणालाही मदत करण्याच्या भानगडीत पडू नका। कारण आजकाल लोक जाणीव कमी ठेवतात आणि दिलेले गोष्ट विसरतात, अशी अवस्था लोकांची आहे। मग आता ह्या अडकलेले पैसे तुमचे जे आहेत ते मिळण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवारी अतिशय प्रभावी उपाय जे मी सांगणार आहे, महा उपाय म्हटला तरी चालेल, 1000% खात्रीचे हे उपाय नक्की करा। उपाय उद्या पहिला जो उपाय आहे तो सूर्यास्तानंतर संध्याकाळी हनुमान मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली करायचं आहे। काय करायचं, एक मातीचा दिवा घ्यायचा, त्या मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आणि कलाव्याचा दोरा, बघा मंदिराच्या बाहेर जो लाल पिवळा दोरा मिळतो त्या दोऱ्याच्या 2 वाती एकत्र करून एक वात करायची आणि त्यामध्ये 2 काळे मिरे टाकायचे त्या दिव्यामध्ये सॉरी, मातीचा दिवा घ्यायचा, पंती मिळते बघा दिवाळीला आपण दारामध्ये पंत्या लावतो तशा मातीच्या छोट्या छोट्या पंत्या तुम्ही घरामध्ये आणून ठेवत जावा। 1 डझन आणल्या तर तुम्हाला अमावस्याला म्हणा, पितृदोष किंवा अजून कुठल्याही गोष्टीसाठी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही शनिवारी पूजा करता, पौर्णिमेला अमावस्याला पूजा करता, त्यावेळेला त्या पंत्या तुम्हाला दीप प्रज्वलनासाठी उपयोग येतात। अशा दिव्याच्या पंत्या मातीच्या पंत्या तुम्ही आणून ठेवा। त्यातली एक पंती घ्या, त्या पंतीमध्ये मोहरीचं तेल, त्यामध्ये कलाव्याच्या 2 दोऱ्याची एक वात करायची, काळे मिरे 2 टाकायचे आणि हा दिवा तुम्ही सूर्यास्तानंतर हनुमान मंदिरात किंवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा। आणि ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकलेत त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि प्रार्थना करायची तुम्ही की माझे पैसे ह्या व्यक्तीकडे अडकलेले आहेत आणि हे पैसे मला परत मिळावे, असं मनापासून तुम्ही प्रार्थना करायची। हा उपाय पहिला। दुसरा उपाय बघा, एक पिंपळाचं पान घ्यायचं, स्वच्छ धुवायचं, पुसायचं। हे जे पिंपळाचं पान आहे, जे न तुटलेलं, न फाटलेलं, न किडलेलं असं सुंदर असं एक पान घ्यायचं, त्या पानावरती कुंकवानं किंवा लाल चंदनातनं ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि तुम्ही मनामध्ये प्रार्थना करायची, त्या व्यक्तीकडून तुमचे पैसे परत मिळालेत, त्या व्यक्तीनं माझे पैसे मला परत आणून दिलेत असं म्हणायचं। आणि हे पान पिंपळाचं जे तुम्ही नाव लिहिलेलं आहे
ते पान तुम्ही एखाद्या मातीमध्ये गाडायचं, एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं. तिसरा उपाय, हनुमान मंदिरात जायचं, गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि गूळ आणि भाजलेल्या चण्याचा नैवेद्य हा हनुमानजींना दाखवायचा आणि त्यानंतर एक वेळ हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण वाचायचा आणि तिथे तुम्ही अडकलेले पैसे, ज्या व्यक्तीकडे पैसे अडकले त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, हनुमानजींना मनापासून प्रार्थना करायची, विनंती करायची आणि हनुमानजींना सांगायचं, हे व्यक्तीकडून माझे पैसे एवढे अडकल्यात, ते पैसे मला परत तुमच्या आशीर्वादाने लवकर परत मिळावेत असं प्रार्थना करायची. चौथा उपाय, शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक चांदीच्या किंवा मातीच्या पंतीमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही थोडासा भीमसेन कापूर आणि 2 लवंग घालायच्या आणि हा कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आणि संपूर्ण घरामध्ये हा कापूर लवंगसह फिरवायचा. त्यामुळं काय होईल, तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि यामुळे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होऊन ज्या व्यक्तीकडे तुमचे पैसे अडकल्यात ते पैसे येण्याचे मार्ग मोकळे व्हायला सुरू होतील. अशा पद्धतीनं हे पैसे तुम्ही अडकलेले जे आहेत ते मिळवण्यासाठी साधे सोपे उपाय शनिवारी करा. 100% तुम्हाला फरक पडेल. मग तुमचे लाख रुपये असू देत, 10 लाख असू देत, 50,000 असू देत किंवा 10,000 असू देत, पैसे आपले कष्टाचे आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी हे उपाय जर तुम्ही केले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. उपाय नक्की करा. हे उपाय खात्रीशीर 1000% मी खात्रीनं सांगते, हे उपाय केल्यानंतर तुम्हाला लवकर फरक पडेल. फक्त थोडा कालावधी लागेल, पण उपाय सतत जर तुम्ही करत राहिला तर त्याचा फायदा होईल. 1 शनिवार काय, तुम्ही 2 शनिवार, 3 शनिवार, 4 शनिवार, शक्य होईल तेवढे शनिवार करा. कारण बघा, आज आपण जेवलो तर उद्या जेवतो ना, आज आपण चहा घेतला, नाश्ता केला तर उद्या चहा नाश्ता घेतो ना, तसंच उपाय सतत करत राहिला तर तुम्हाला त्याचे फायदे होतात. नक्की करा. व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.